इयत्ता 7वी विषय मराठी थोरांची ओळख डॉक्टर खानखोजे. महान क्रांतिकारक व आंतरराष्ट्रीय कृषीतज्ञ डॉक्टर पांडुरंग खानखोजे. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1883 मध्ये वर्धा महाराष्ट्र या ठिकाणी झाला आणि त्यांचा मृत्यू 22 जानेवारी 1967 ला नागपूर महाराष्ट्र या ठिकाणी झाला. डॉक्टर पांडुरंग खानखोजे यांनी केलेल्या कार्याचा आढावा आपण या पाठामधून आज घेणार आहोत. गदर क्रांतीचे प्रणेते ते मेक्सिको शेतीतले जादूगार असा प्रवास करणाऱ्या डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे उर्फ भाऊ यांचं सारं आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेलं आहे. तात्या आजोबांच्या मांडीवर बसून लहानगे भाऊ सतत स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत. भाऊ हे आजोबांचे तसेच आईचेही लाडके होते. भाऊ प्राथमिक शाळेत जाऊ लागले तसे त्यांचे मित्रमंडळही वाढू लागले. भाऊ व त्यांच्या साऱ्या मित्रांची माडीवरच्या खोलीत बंद दाराआड बसून काहीतरी खलबत चालायची. इंग्रजांना व त्यांच्या सैन्याला कसं पळवून लावता येईल याचे डावपेच ते आखत असत. लहानपणापासूनच इंग्रज सरकारविरुद्धचा तीव्र असंतोष भाऊंच्या मनात होता. इंग्रजांना देशाबाहेर काढल्याशिवाय देशाची परिस्थिती सुधारणार नाही म्हणून त्याविरुद्ध लढा द्यायचा असं भाऊंनी मनोमन ठरवलं. या ठिकाणी आपल्या एक गोष्ट लक्षात येते की भाऊंनी लहानपणापासूनच क्रांतिकारी विचारांची जोपासना केलेली होती. म्हणजेच इंग्रज सरकारविरुद्ध लढा द्यायचं त्यांच्या मनामध्ये लहानपणापासूनच होतं आणि त्याच्यासाठी काय करता येईल याच्याविषयीची चर्चा ते नेहमी आपल्या मित्रमंडळींसोबत करत असायचे. पुढे खेडोपाडी जिथे संधी मिळेल तिथे भाऊ स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास, भारतीय स्वातंत्र्य या विषयावर भाषणं देत असत. स्वातंत्र्यासाठी कार्यरत असताना भाऊंनी शिक्षण योग्य प्रकारे पूर्ण करावं, लग्न करून संसार करावा असं त्यांच्या वडिलांना वाटत होते. परंतु भाऊंचं मन वळवण्यात वडिलांना यश आले नाही. स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या भेटीसाठी भाऊ पुण्याला गेले. तिथे त्यांच्या सहवासात ते राहू लागले. त्यांच्या सहवासात राहणं ही भाऊंना मोठी पर्वणीच वाटत असे. भाऊंना रणशास्त्र शिकावं असं वाटत होतं. टिळकांनीही त्याला अनुमती दर्शविली. इंग्रज सरकारच्या आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अशा सैन्याशी टक्कर द्यायची असेल तर परदेशी जाऊन आधुनिक लष्करी शिक्षण घ्यावं असं टिळकांनी त्यांना सल्ला दिला. सन 1906 साली लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून त्यांनी मायदेश सोडला. स्वातंत्र्य लढ्यामध्ये काम करत असताना भाऊंच्या आणि लोकमान्य टिळकांच्या लक्षात आलं की इंग्रज सरकारच्या सैन्याबरोबर लढा द्यायचा असेल तर आधुनिक शस्त्रास्त्रांचं शिक्षण घेतलं पाहिजे आणि हे शिक्षण घेण्यासाठी भाऊंनी मायदेश 1906 साली सोडला. अमेरिकेतील सान राफाएल येथील लष्करी शिक्षण देणाऱ्या अकॅडमीत भाऊ दाखल झाले. शिस्तपालन, अभ्यासातील प्रगती, सर्व प्रकारच्या कामांतील तत्परता, शरीर चापल्य पाहून अकॅडमीतील शिक्षक वर्ग भाऊंवर खुश होता. लष्करी शिक्षण घेत असताना कोणतीही उणीव राहू नये म्हणून ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. 1910 साली टमालपेस मिलिटरी अकॅडमीचा डिप्लोमा त्यांना मिळाला. म्हणजेच अमेरिकेमध्ये जाऊन भाऊंनी शस्त्रास्त्रांचं किंवा लष्करी शिक्षण घेतलं आणि ते सुद्धा खूप मन लावून शिक्षण घेतलं की ज्यामुळे
तेथील सर्व शिक्षक वर्ग त्यांच्यावरती खुश असायचा की किती चांगल्या प्रकारे हा मुलगा शिक्षण घेत आहे असं त्यांना नेहमी वाटायचं. भारतीय बहुजन समाज शेतकऱ्यांचा आहे. शेती सुधारण्यावरच त्यांची खरी उन्नती व आर्थिक स्वातंत्र्य अवलंबून आहे. कृषक व श्रमजीवी एकत्र आले तर इंग्रजांना सहज देशातून घालवून देऊ शकतील असा त्यांना विश्वास होता. शेतीच्या निमित्तानं बहुजन समाजात क्रांतीचा प्रचार करता येईल अशा विचारानं त्यांनी कृषीशास्त्र शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं. वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी नाव नोंदवलं. 1913 साली त्यांनी मास्टर ऑफ सायन्स MS ही पदवी मिळवली. कृषी शिक्षण घेत असताना त्यांनी अमेरिकेत क्रांती केंद्र काढली. गदर उठावाच्या आखणीत ते आघाडीवरती होते. लाला हरदयाळ, पंडित काशीराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक त्यांचे सहकारी होते. सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी त्यांनी जपान, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन अशी भ्रमंती केली आणि अपार साहसे अंगावरती घेतली. कृषीशास्त्रात डॉक्टरेट प्राप्त केल्यानंतर मेक्सिको येथील सरकारी कृषी विद्यालयात त्यांची प्राध्यापकपदी नेमणूक झाली. त्यांच्या अध्यापनाचा लौकिकही वाढत होता. जमीन आणि पिके या विषयात त्यांच्या शब्दाला मोल आलं. जेनेटिक्स या विषयात त्यांचा दबदबा वाढला. राष्ट्रीय प्रदर्शनात मिळालेल्या प्रथम पुरस्कारामुळे त्यांचा लौकिक अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. अध्यापनाव्यतिरिक्तच्या वेळात त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत आणि प्रयोग क्षेत्रात गव्हावर अभ्यास सुरू केला. या प्रयोगातून त्यांनी गव्हाचे विविध वाण म्हणजेच प्रकार तयार केले. पावसाळ्यात उन्हाळ्यात येणाऱ्या गव्हाची संकरित जात, तांबेरा न पडणारी आणि बर्फालाही दाद न देणारी, विपुल उतारा देणारी जात, अत्यंत कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात इत्यादी. डॉक्टर खानखोजेंचा जेनेटिक्स क्षेत्रातील अभ्यास, जमीन आणि पिके याबाबतले प्रयोग, गव्हावरचे संशोधन इत्यादी लक्षात घेऊन मेक्सिकन सरकारच्या शेती सुधार मंडळाने त्यांना आमंत्रण दिले. संपूर्ण मेक्सिकोचा अभ्यास दौरा करावा. सर्व ठिकाणच्या कृषी संस्था, संशोधन केंद्रे पाहावीत. शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी, अनुभव, विचार समजून घ्यावे. सुधारणा सुचवाव्या. या कामगिरीवर डॉक्टर खानखोजेंची नेमणूक झाली. त्यांच्या दौऱ्याची मेक्सिकन सरकारने व्यवस्था केली. या दौऱ्यानंतर त्यांनी मेक्सिकन जनतेचे मुख्य अन्न असलेल्या मक्याची पैदास नि दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने संशोधनाला सुरुवात केली. मेक्सिकोतील तेबो सिंतले ही निरुपयोगी वनस्पती आणि मका यांचे संकरण करून त्यांनी तेवो मका ही नवीन मक्याची संकरित जात निर्माण केली. एकेका मक्याच्या ताटावर 30-30 कणसे आणि ती डाळिंबाप्रमाणे संपूर्णपणे भरलेली. अमेरिकेत यशस्वी झालेले मक्यासंदर्भातील प्रयोग त्यांनी मेक्सिकोत राबवले. त्यामुळे मेक्सिकोत मक्याची लागवड आणि पैदास उत्तमरित्या वाढली. मेक्सिकन सरकारने 1930 सालचा राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाचा ठरणारा आणि संशोधनासाठी असणारा पुरस्कार देऊन डॉक्टर खानखोजेंचा गौरव केला. गहू, मक्यानंतर त्यांनी तूर व चवळी यांचे विविध वाण तयार केले. सोयाबीनची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यांनी शेवग्यावरही संशोधन केले. शेवग्याचा पाला, मुळ्या, शेंगातील बिया आणि त्या बियांपासून मिळणारे सुगंधी तेल यांचे महत्त्व त्यांनी विशद करणारी पुस्तिका प्रकाशित करून सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचवली. अपार देशप्रेम असणारा एक क्रांतिकारक, शेतकऱ्यांविषयीची कळकळ असणारा एक कृषी तज्ज्ञ म्हणजे डॉक्टर पांडुरंग खानखोजे हे होय. संदर्भ डॉक्टर खानखोजे, नाहीचिरा,
वीणा गवाणकर. अशा पद्धतीने आज आपण थोरांची ओळख यामध्ये डॉक्टर खानखोजे म्हणजेच पांडुरंग सदाशिव खानखोजे यांच्या संदर्भातील माहिती अभ्यासली. त्यामध्ये ते एक थोर क्रांतिकारक होते, त्याच पद्धतीने शेतीविषयक शोध लावलेले महान शास्त्रज्ञ किंवा कृषी तज्ज्ञ होते, हे सुद्धा आपण अभ्यासले. धन्यवाद.